बिना बापाची आई असेल का? बाप कोण ना कोण असेल ना. येणा माय आई आहे, तर आपला बाप कोण आहे? तो महादेव, शिव. ते पहा, इथं हे शिवाचं चित्र आहे. निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप. महादेवाच्या देवळामध्ये आपण जातो, कुणाची पूजा करतो? पिंडीची. लिंग, लिंग म्हणजे स्मृती चिन्ह, पिंड. मग आईची तर आकृती आहे, परंतु बापाची आकृती नाही. आकृती म्हणजे देह, शरीर नाहीये त्या शिवाला, महादेवाला. तो आजर आहे, अमर आहे, अविनाशी आहे. म्हणून गाण्यामध्ये येतं ना, असा महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती. येरमाळ्याची सती डोंगरावर राहणार. अर्धांगी पार्वती आई कुणाची? महादेवाची. मग आई येणारी आहे, तर पिता कोण आहे? शिव आहे. शिव बाबा आपले पिता आहेत. मग त्या पित्याच्या आज्ञावर चालून येणा आई जी आहे, माई जी आहे, आपली आई जी आहे, अशी गुणवान बनलेली होती. आदल्या जन्मी येडेश्वरीनं महादेवाची तपस्या केली, त्यांना वरलं, त्यांचं ऐकलं, त्यांच्या श्रीमतावर चालली आणि त्यांची छेवी जी आहे अशी बनली की आज अख्खी दुनिया त्यांचं काय करते? गुणगान करते. मग येणामाई पण आपल्यावर प्रसन्न केव्हा होईल? जेव्हा आपण त्यांच्यासारखी गुणवत्ता आपल्यामध्ये आणणार, त्यांच्यासारखं पावित्र्य आपल्यामध्ये आणणार. मग तो शिव बाबा जो आहे, हा निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप शिव आहे, महादेव. आणि ते